मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जीव आहे तोपर्यंत आमच्या ध्यानात न जाणार आहे की दादा हे आमचं नाहीत म्हणून आम्हाला हायत असं वाटणार। दादा आमच्यात दादा नाहीत असं कधीच वाटणार नाही। दादांच्या आठवणी आयुष्यभर येत राहणार। गोरगरिबाला लय दादांनी केलंय आणि शेवट दादांना मदतीचा हात मागितला। खताळपट्यात सगळी शेती आहे दादांची। दादा आमच्या समोर दररोज आलं ना आलं की आमच्या पूर्ण खताळपट्याला राऊंड व्हायचा दादांचं। पूर्ण शेतीला चक्कर मारल्याशिवाय दादा जात नव्हतं। आईंना भेटल्याशिवाय आलं की आईंची गाठ घ्यायचं, गोट्यात जायचं, शेतीत चक्कर मारायचं। आणि दादा आलं की एवढा दरारा, सगळी माणसं त्यांच्या माग, गाड्या किती, पोलिसाच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स सगळे असायचे। ज्या वेळेस दादांना गरज होती त्यावेळेस कोणी नव्हतं। गरज होती त्यावेळेस कोणी नाही, ॲम्ब्युलन्स नाही, कोणी नाही बघा। दादा वाचले असते, जवळ काय असतं तर वाचले असते दादा। दादा नव्हतं असं कर, दादाचं कधी आयुष्यात झालं नव्हतं असं। कधी दवाखान्यात सुद्धा असं माहिती नाही की होतं म्हणून दवाखान्यात कधी। एकटं दादा कधीच येत नव्हतं, नाही जेवणार पण नाही तर नाही कोणी अख्ख्या गावात। आई त्यांची आई पहाटपासनं वराडती। काल 4 वाजता आईला कळल्यापासनं पहाटपासनं आई त्यांची वराडती। माझा दादा कुठे, माझा दादा आता दिसन का, माझा दादा दादा करून आईचा निस्ता हे झालाय तिथं। आम्ही रातभर जागे आईपाशी, रातभर आम्ही असं डोळ्याने रात काढली। समजूत घालून तरी आई ऐकत नाही। लय प्रेम। आता गेल्या आठवड्यात आईंनी स्वतःच्या हाताने लाडू करून दिले दादांना। सुजाता तू बांधू नको, मी बांधती माझ्या हाताने। माझ्या दादाला छोट लागत्यात। आई अगं तू खा, नाही माझ्या दादाला, माझ्या दादासाठीच मी देणार। लय वाईट आहे। आईशी वेगळंच प्रेम होतं। पोळ्याला आलं तरी वहिनी दादांचं फोटो काढत होती, तरी आई पाठीमागं बसल्या होत्या, तरी दादांनी आईला बोलवून घेतलं। आई म्हणायच्या तुमचं काढा, माझं काय आहे, तरी नाही, आधी आईला घेतलं तेव्हा दादांनी फोटो काढलं। एवढं प्रेम होतं माझ्या लेकराचं, असं कुठंच वेगळं प्रेम होतं, जगा वेगळं। आणि ते शेवटपर्यंत गेलं नाही याचं लय दुःख आहे, लय म्हणजे लय दुःख आहे। असं जीव वेगळाच होता आईचा लेकरावर आणि लेकराचा पण आईवर। काही आठवणी सांगू शकता? काय आईचं कोणी नाही अजून। कोणी नाही। चहा असा आम्ही काल बेशिंग मध्ये ओतून दिला, पण पोलिसांनी सुद्धा चहा घेतला नाही। चहा सुद्धा ओतून दिला, कोणी सुद्धा नाही, कोणी सुद्धा नाही। अन्नदाताच उपाशी तर बाकीची कशी खातेली व अन्नदाताच उपाशी आहे ती। बाप होता सगळ्यांचा बाप, पोरकी झालं सगळं, महाराष्ट्र पोरक झालं। बारामती तालुका तर सगळा पोरका झाला आमचा। अन्नदाताच उपाशी राहिला तर बाकीची कशी खाते। राजासारखा दरारा होता। दुःख आहे या सगळ्या बंगल्याच्या आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं, ज्यांनी आपल्या आठवणी दादांबाबतच्या सांगितल्यात आणि या शब्दात व्यक्त करता येत नाहीयेत। आणि आता दादासारखा नेता महाराष्ट्राला पुन्हा कधी दिसणार नाही, मिळणार नाही, याचं सुद्धा दुःख आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं। एकंदरीत संपूर्ण बारामती आणि अजितदादा पवार यांचे कुटुंबीय शोक सागरामध्ये बुडालेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, बारामती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।